नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी पेट एक्झाम 2021साठी रिसर्च मेथडॉलॉजी पार्ट 4 बघणार आहोत. आजच्या पार्टमध्ये आपण सॅम्पलिंग म्हणजे नमुना संशोधन करताना कसा निवडायचा किंवा त्याचे कुठले कुठले प्रकार पडतात या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याआधी सगळ्यांसाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की मुंबई युनिव्हर्सिटी आणि बामू पेट एक्झामची प्रिपरेशन करण्यासाठी टेस्ट सिरीज अवेलेबल केलेल्या आहे. या टेस्ट सिरीज रिसर्च मेथडॉलॉजी स्पेशल टेस्ट 10 असणार आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन असणार आहेत. नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत PDF मध्ये, ज्या इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे. त्याची फीस केवळ 499 रुपये आहे आणि जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि या टेस्ट सिरीजला जॉईन करायचं आहे. ही टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करून या एक्झाममध्ये खूप चांगला फायदा मिळेल आणि चांगले यशही मिळेल. म्हणून ही टेस्ट सिरीज लवकरात लवकर जॉईन करा. टेस्ट सिरीजबरोबरच आम्ही रिसर्च मेथडॉलॉजीसाठी क्रॅश कोर्ससुद्धा चालू केलेला आहे, जो 14 तारीख आणि 19 तारीख या 2 तारखेला 2 बॅच वेगवेगळ्या होणार आहेत आणि दिलेल्या टायमिंग्सवर त्याचे 3 सेशन्स होणार आहे. या 3 सेशन्समध्ये रिसर्च मेथडॉलॉजी हा टॉपिक पूर्ण कवर केला जाणार आहे आणि हा टॉपिक कवर केल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या पेट एक्झामसाठी त्याचा भरपूर फायदा होणार आहे. म्हणून लवकरात लवकर हा क्रॅश कोर्स जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि याची फीस फक्त 999 रुपये आहे. तुम्हाला या क्रॅश कोर्सचा फायदा येणाऱ्या एक्झाममध्ये किंवा परिणाम येणाऱ्या एक्झाममध्ये दिसून येईल. आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा आपला टॉपिक आहे सॅम्पलिंग. Sampling is a process used in a statistical analysis in which a predetermined number of observations are taken from a larger population. The methodology used to sample from a larger population depends on the type of analysis being performed, but it may include sample random sampling and systematic sampling. म्हणजे मराठीमध्ये काय सांगता येईल तर सॅम्पलिंग ही सांख्यिकीय विश्लेषणामध्ये वापरली जाणारी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोकांकडून पूर्वनिर्धारित निरीक्षणे घेतली जातात. मोठ्या लोकांच्या नमुन्यासाठी वापरली जाणारी पद्धत विश्लेषणाच्या प्रकारावर अवलंबून असते, परंतु यात सोपी यादृच्छिक नमुने आणि पद्धतशीर नमुने समाविष्ट असू शकतात. तर नमुना म्हणजे काय? केवळ आपल्या एक संशोधन करण्यासाठी काही सॅम्पल्स घ्यावे लागतात. शीतावरून भाताची परीक्षा आपण जसं म्हणतो तसं एक सॅम्पल निवडून त्याच्यावर आपल्याला पुढचं संशोधन करण्यासाठी मदत होत असते. म्हणून सॅम्पल निवडणं ही संशोधनाची गरज आहे. तर त्याचे कुठले कुठले प्रकार आहेत आपण ते पुढे पाहू. मेथड्स ऑफ सॅम्पलिंग, नमुना पद्धती, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स आणि संभाव्यता नमुना पद्धती. यामध्ये पहिला प्रकार आहे सिंपल रँडम सॅम्पलिंग, सोपी यादृच्छिक नमुने. इन दिस केस each individual is chosen entirely by chance and each member of the population has an equal chance or probability of being selected. म्हणजे या प्रकरणात प्रत्येक व्यक्तीची निवड संपूर्ण योगाने केली जाते आणि लोकसंख्येच्या प्रत्येक सदस्याची निवड होण्याची समान संधी किंवा संभाव्यता असते. म्हणजे या प्रकारच्या सॅम्पलमध्ये सगळाच ग्रुप घेतला जातो स्टडीसाठी. संशोधनामध्ये सिंपल रँडम सॅम्पलिंग म्हणजे सोपी यादृच्छिक नमुने सामान्यतः याच प्रकारच्या नमुन्यांना घेतलं जातं. तर ह्याचा पुढचा आहे सिस्टमॅटिक सॅम्पलिंग म्हणजे पद्धतशीर नमुना. इंडिव्हिज्युअल्स आर सिलेक्टेड ॲट रेग्युलर इंटरवल्स फ्रॉम द सॅम्पलिंग फ्रेम. इन the intervals are chosen to ensure an adequate sample size. If you need a simple size and from a population of size x, you should select every nth individual for the sample. For example, if you wanted a simple size of 100 from the population of 1000, selected every 1000 divided by 100 means 10th member of the sampling frame. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की सिस्टमॅटिक सॅम्पलिंगमध्ये जर तुम्हाला एका विशिष्ट गटाचा जर अभ्यास करायचा असेल किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे गट आहेत, पण मग कुठला घ्यायचा तर कसा करायचा, हजारामधील 100 लोकांचा तुम्हाला जर अभ्यास करायचा आहे तर 1000 भागिले 100 म्हणजे प्रत्येक 10व्या व्यक्तीचा सदस्य निवडून तुम्ही जे काय कन्क्लुजन निघतं ते काढू शकता. हे या सिस्टमॅटिक नमुना पद्धतीमध्ये करता येतं. The stratified sampling म्हणजे स्तरीकृत नमुना. In this method the population is first divided into subgroups who all share similar characteristics. It is used when we might reasonably expect the measurement of interest to vary between the different subgroups and we want to ensure representation from all the subgroups. या पद्धतीत लोकसंख्या प्रथम उपसमूहामध्ये विभागली जाते, जी सर्व समान वैशिष्ट्य सामायिक करतात. म्हणजे विशिष्ट प्रत्येक असा वेगवेगळा ग्रुप असतो ज्याची वैशिष्ट्य समान आहेत. म्हणजे या 6 ते 9 मधले वयोगटातले, त्याच्यानंतर 15 ते 20 वयोगटातले व्यक्ती
असं सॅम्पलिंग करताना या प्रकारच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्य असणाऱ्या व्यक्तींना एकत्र केलं जातं. याला स्ट्रॅटिफाईड म्हणजे स्तरीकृत नमुना. त्याचा पुढचा प्रकार आहे क्लस्टर सॅम्पलिंग. क्लस्टर सॅम्पलिंग म्हणजे इन अ क्लस्टर सॅम्पल सबग्रुप्स ऑफ दिस पॉप्युलेशन आर यूज्ड ॲज सॅम्पलिंग युनिट rather than individuals. The population is divided into subgroups known as clusters which are randomly selected to be included in the study. म्हणजे काय तर क्लस्टर केलेल्या नमुन्यात लोकसंख्येच्या उपसमूहाचा उपयोग व्यक्तीपेक्षा नमुना एकक म्हणून केला जातो. लोकसंख्या उपसमूहामध्ये विभागली जाते, ज्याला क्लस्टर म्हणून ओळखले जाते, जे अभ्यासामध्ये समाविष्ट होण्यासाठी यादृच्छिकपणे निवडले गेलेले आहेत. तर पुढचा प्रकार आहे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स. म्हणजे पहिला होता तो संभाव्य असणाऱ्या सॅम्पलिंग्स पद्धती आणि हा आहे संभाव्यता नसलेल्या सॅम्पलिंग पद्धती, असंभाव्यता असलेल्या सॅम्पलिंग पद्धती. यामध्ये काय प्रकार आहेत तर कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग म्हणजे सुविधा नमुना. Convenience sampling is perhaps the easiest method of sampling because participants are selected based on availability and willingness to take part. म्हणजे सोयीनुसार यामध्ये सॅम्पल्स येतात, म्हणजे ज्यांना उपलब्ध आहेत किंवा ज्यांना स्वतःहून इच्छा आहे सहभागी होण्याची, त्यांच्यासाठी ह्या प्रकारचे सॅम्पलिंग्स अवेलेबल असतात. त्याच्यानंतर दुसरी पद्धत आहे कोटा सॅम्पलिंग, कोटा नमुना. दिस मेथड ऑफ सॅम्पलिंग इज ऑफन यूज बाय द मार्केट रिसर्चर्स. इंटरव्ह्यूअर्स आर गिवन अ कोटा ऑफ सब्जेक्ट स्पेसिफाईड टाईप टू अटेम्प्ट द रिक्रूट. नमुना घेण्याची ही पद्धत बऱ्याचदा बाजार संशोधक वापरतात. जसं की मुलाखती भरतीसाठी प्रयत्न करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या विषयांचा कोटा दिला जातो. म्हणजे या एका कंपनीमध्ये फक्त सेल्स विषयासाठी किंवा सेल्स गटासाठीच भरती आहे, अशा प्रकारचा नमुना संशोधन करताना सुद्धा ठरवलेला असतो की या संशोधनामध्ये या प्रकारच्याच लोकांचा मला अभ्यास करायचा आहे, त्यामध्ये कोटा नमुना म्हणून सिलेक्ट केलं जातं. त्याचा पुढचा आहे जजमेंट सॅम्पलिंग म्हणजे निर्णय किंवा हेतू नमुना. Also known as selective of subjective sampling, is technique relies on the judgment of the researchers when choosing who to ask to participate. निवडक किंवा व्यक्तिनिष्ठ सॅम्पलिंग म्हणून देखील ओळखले जाणारे हे तंत्र आहे. संशोधकाच्या निर्णयावर अवलंबून आहे की कोणास सहभाग करायचं. म्हणजे या प्रकारच्या सॅम्पलिंगमध्ये संशोधकावर अवलंबून आहे की कोणाला या संशोधनासाठी घ्यायचं आहे किंवा या संशोधनासाठी कुठला नमुना पात्र आहे, म्हणजे कुठला व्यक्ती किंवा कुठली वस्तू पात्र आहे हा संशोधक ठरवत असतो या प्रकारच्या नमुन्यामध्ये. स्नोबॉल सॅम्पलिंग. स्नोबॉल नमुना म्हणजे काय? दिस मेथड इज कॉमनली यूज्ड इन सोशल सायन्सेस when investigating hard to reach groups. Existing subjects are asked to nominate further subjects known to them. So simple increase in size like rolling snowball. hard to reach गटांकडे तपासणी करताना ही पद्धत सामान्यतः सामाजिक विज्ञानात वापरली जाते. विद्यमान विषयांना ज्ञात असलेल्या पुढील विषयांचे नामनिर्देशन करण्यास सांगितले जाते, म्हणून या नमुना प्रकारात आकार रोलिंग स्लोप नमुन्यामुळे वाढतो. ह्या प्रकारचे हे 4 प्रकार आहेत. या विषयावरती काही प्रश्न आहेत ते आपण बघूयात. पहिला प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग व्हेरिएबल्स कॅनॉट बी एक्सप्रेस इन क्वांटिटेटिव्ह टर्म्स. खालीलपैकी कोणते परिवर्तन परिमाणात्मक शब्दात व्यक्त करता येत नाही. तर आपले ऑप्शन्स आहेत सामाजिक आर्थिक स्थिती, वैवाहिक स्थिती, संख्यात्मक योग्यता आणि व्यावसायिक दृष्टिकोन. यामध्ये स्थिती आहेत सगळ्या वरील ABC ह्या तिन्ही स्थिती आहेत. मग आपलाच प्रोफेशनल ॲटिट्यूड जो आहे, दृष्टिकोन आहे, तो मात्र परिमाणात्मक शब्दात व्यक्त करता येणार नाही, तो दृष्टिकोन सांगावा लागेल, म्हणून आपलं याचं ऑप्शन डी हे बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न आहे द प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग अ सबसेट ऑफ पॉप्युलेशन फॉर अ सर्वे इज नोन ॲज. लोकसंख्येचा उपसंच निवडण्याची प्रक्रिया एक सर्वेक्षण म्हणून ओळखले जाते. याचे आपल्याला ऑप्शन्स आहेत सर्वे रिसर्च, सर्वेक्षण संशोधन, रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व, ट्रायंग्युलेशन त्रिकोण, सॅम्पलिंग नमुना. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी. आपण आत्ताच बघितलं की लोकसंख्येचा उपसंच निवडण्याची प्रक्रिया म्हणजे काय तर नमुना निवड करणे. तर म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय येणार डी नमुना सॅम्पलिंग. रिसर्च अल्टिमेटली वॉन्ट टू आन्सर अ रिसर्च क्वेश्चन टू पर्टेन टू द. संशोधकांना शेवटी उत्तर हवे आहे संबंधित एक संशोधक प्रश्न म्हणजे काय. तर ऑप्शन्स आहेत सॅम्पल नमुना, प्रवेशयोग्य लोकसंख्या, टार्गेट लोकसंख्या म्हणजे लक्ष्य लोकसंख्या आणि विश्व. त्याचं करेक्ट आन्सर आहे लक्ष्य लोकसंख्या. कारण आपण जेव्हा पण संशोधन करतो तेव्हा एक स्पेसिफिक अशी टार्गेट पॉप्युलेशन असते किंवा त्यांच्यासाठी आपण संशोधन करतो किंवा त्यांनाच लक्षात घेऊन आपण संशोधन तयार करतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे टार्गेट पॉप्युलेशन. पुढचा प्रश्न अ रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल इज इसेन्शियल इन म्हणजे मध्ये एक प्रतिनिधी नमुना आवश्यक आहे. कशामध्ये
एक प्रतिनिधी सॅम्पल रिप्रेझेंटेटिव्ह इसेन्शियल कशामध्ये आवश्यक आहे तर सर्वे मेथड, एक्सपेरिमेंटल मेथड, केस स्टडी, क्लिनिकल पद्धत. याचं आपलं करेक्ट ऑप्शन सर्वेक्षण पद्धत. म्हणजे सर्वेक्षण करताना आपल्याला एक आवश्यक नमुना आहे, त्या नमुन्यावरूनच आपण सर्वेक्षण करत असतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, विच वन इज कॉल्ड ॲज नॉन प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंग. ज्यास अपसंभाव्यता म्हटले जाते असा नमुना. म्हणजे आपण जे प्रकार बघितले त्यातला कोणता अपसंभाव्यता नमुना म्हटला जातो. ए क्लस्टर नमुना, बी कोटा नमुना, सी सिस्टमॅटिक सॅम्पलिंग आणि स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. यामधला आपला कोणता प्रकार आहे जो अपसंभाव्यता आहे तर ऑप्शन बी कोटा नमुना म्हणजे कोटा सॅम्पलिंग हे आपलं करेक्ट आन्सर आहे. जे संभाव्यतामध्ये येत नाही तर अपसंभाव्यतामध्ये येतं. पुढचा प्रश्न, researchers select a probability sample of 100 out of total population. It is called a संशोधक. एक संशोधक संभाव्यतेचा नमुना निवडतो एकूण लोकसंख्येपैकी 100 पैकी. हे आहे असे म्हणतात काय तर कोटा सॅम्पल म्हणजे कोटा नमुना, अ सिम्पल रँडम सॅम्पल म्हणजे एक सोपा यादृच्छिक नमुना, अ स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पल एक प्रमाणित यादृच्छिक नमुना, अ सिस्टमॅटिक सॅम्पल. याचं करेक्ट ऑप्शन आहे बी एक सोपा यादृच्छिक नमुना. म्हणजे 100पैकी एक निवडणं याला एक यादृच्छिक नमुना म्हणणं. म्हणजे प्रत्येक रँडम सॅम्पलिंग म्हणजे रँडम नमुना निवडणं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर बी हे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्लस्टर सॅम्पलिंग इज यूज व्हेन. जेव्हा क्लस्टर नमुना वापरला जातो केव्हा. ऑप्शन ए, पॉप्युलेशन इज स्कॅटर्ड अँड सॅम्पल साईज इज टू बी केप्ट लार्ज. लोकसंख्या विखुरलेली आहे आणि नमुना आकार मोठा ठेवावा. पॉप्युलेशन इज हेट्रोजेनस. लोकसंख्या विषम आहे. लॉंग सर्वे इज निडेड. दीर्घ सर्वेक्षण आवश्यक आहे. आणि सी बोथ म्हणजे अ आणि क दोन्ही. तर कधी आवश्यक आहे क्लस्टर नमुना जेव्हा लोकसंख्या विषम आहे आणि दीर्घ सर्वेक्षण आवश्यक आहे त्यावेळेला क्लस्टर नमुना वापरला जाऊ शकतो. म्हणून आपला ऑप्शन काय आहे डी हे करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न, टू इन्श्युअर ॲक्युरेसी ऑफ रिसर्च द सॅम्पल शुड बी. म्हणजे संशोधनाची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी नमुना पाहिजे. कोणता नमुना, कसा घेतला पाहिजे नमुना तर टेकन रँडमली सहजगत्या घेतलेले, फिक्स्ड बाय कोट्याने निश्चित केलेले, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पॉप्युलेशन आणि हेतू. आपलं करेक्ट ऑप्शन लोकसंख्येचा प्रतिनिधी. प्रत्येक गटाचा प्रतिनिधी असला तर आपलं संशोधन अचूक आणि सुनिश्चित होतं. कारण लोकांसाठी असतं आणि त्यांच्या वागण्यावरून किंवा त्यांच्या वर्तणुकीवरून आपण तर्क लावत असतो किंवा संशोधन करत असतो. म्हणून लोकसंख्येचा प्रतिनिधी नमुना म्हणून आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, रिसर्चर्स कॅन कीप द सॅम्पल साईज लो इफ पॉप्युलेशन इज. म्हणजे एक संशोधक नमुना आकार कमी ठेवू शकतो लोकसंख्या कशी असल्यास. ऑप्शन आहे हेट्रोजेनस विषम, इनॲक्सेसिबल दुर्गम, होमोजेनस एकसंध, वरील सर्व. तर आपलं करेक्ट ऑप्शन सी आहे. एकसंध असेल तेव्हा लोकसंख्येचा आकार आपण कमी ठेवू शकतो. म्हणजे सगळेच जर लोक सेम प्रकारातले असतील तर आपण 100पैकी 10 लोकांचा अभ्यास केला तरी चालेल. 100पैकी 100 लोक जर सेम असतील तर 10 लोकांचा जरी अभ्यास केला तरी त्या 100चा निष्कर्ष जो काय आहे जे काही रिझल्ट आहे तो एकच मिळेल. म्हणून जेव्हा लोकसंख्या एकसंध असेल तेव्हा नमुना आकार कमी ठेवू शकतो. तर आजचे आपले प्रश्न इथे संपलेले आहेत. यानंतर आपल्यासाठी एक चांगली अजून एक गोष्ट आहे की आम्ही MS-SET पेपर 1चे प्रिपरेशन करून घेतो. त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल केलेल्या आहेत. ती टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर तुम्हाला फुल सिलेबस नोट्स अवेलेबल आहेत, त्याही मराठीमधून अवेलेबल आहे. आणि टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर तुम्हाला टोटल 60 सिलेबस टेस्ट मिळणार आहे, ज्या पर युनिटवर 2 टेस्ट म्हणजे अशा 20 प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर 10 असणार आहेत. त्याच्यानंतर फुल सिलेबस टेस्ट 30 अशा टोटल 60 टेस्ट तुम्हाला मिळणार आहे. या टेस्टला जॉईन करण्यासाठी फक्त तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे. ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन केलं जाणार आहे तो पूर्णपणे पेड ग्रुप असणार आहे. त्या पेड ग्रुपची किंमत फीस असणार आहे 1499. पण तुम्हाला ही टेस्ट सिरीज आमच्या ॲप्लिकेशन थ्रूही जॉईन करता येणार आहे. ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी या नावाचं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केल्यानंतर MS-SET पेपर 1 सिलेक्ट करायचा आहे आणि त्यातूनही तुम्ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करू शकता. ॲप्लिकेशनमध्ये मात्र तुम्हाला सवलत मिळालेली आहे फीसमध्ये, जी 999 रुपयाला मिळणार आहे. अभ्यास करायचा आहे आपल्याला, त्यासाठी ही टेस्ट सिरीज जॉईन करणं गरजेचं आहे. टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर पेपर 1चा आपला स्कोर जास्तीत जास्त येईल ही अपेक्षा आहे किंवा होईलही. धन्यवाद.